3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये आज पारंपरिक आणि मंगलमय वातावरणात नवरात्रीला सुरुवात झाली आणि या पूर्वसंध्येला या मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट, मनोरम विद्युत रोषणाई आणि ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आलेत आणि आज पहिल्याच दिवशी या मंदिरामध्ये नवरात्रीनिमित्त भाविकांनी पूर्ण गर्दी केलेली आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता। आजच्या ह्या शारदीय नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस अगदीच रम्यमान असा होता आणि इथली व्यवस्था ही अगदी खूप छान केलेली आहे आणि भाविक दर्शनासाठी जे आले आहेत त्यांची खूप चांगली अशी व्यवस्था झाली आहे आणि आम्हाला अतिशय उत्कृष्ट अशा रीतीने इथं दर्शन भेटले। आम्ही सहकुटुंब सहपरिवार याचा दर्शनाचा लाभ घेतलाय। पुन्हा एकदा थँक्यू। शारदीय नवरात्र उत्सवाचा जो कोल्हापूर महालक्ष्मी प्रशासनाच्या वतीनं मंदिराच्या अगदी उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे। सहकुटुंब सहपरिवार दर्शनाचा योग, अगदी महिलांची वेगळी रांग, पुरुषांची वेगळी रांग, तसेच दर्शन अगदी सुंदर आणि प्रसन्नमय वातावरणात झालेलं आहे। धन्यवाद। आज नवरात्रीचा पहिला दिवस असून आम्ही अंबाबाईच्या मंदिरात आलो आहे, त्यामुळे आम्हाला मी पहिल्यांदाच इथे आलो आहे। मी गोव्याहून कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी आलो आणि हा पहिला दिवस एकदम मी बघून प्रसन्नित झालो की लोकांची रांग एवढी मोठी झाली आहे। बाहेरून लोक येत आहेत, कोल्हापूरचे पण लोक येत आहेत आणि सगळ्यांचं दर्शन चांगल्या तऱ्हेने घडतं आहे। मंदिरात खूप छान सजावट वगैरे केलेली आहे, छान वाटलं, प्रसन्न वाटलं। आतमध्ये पण हे पण व्यवस्थित आहे सगळं, म्हणजे लाईननी वगैरे छान व्यवस्थित सोडत आहेत, अगदी व्यवस्थित छान दर्शन झालं, मन प्रसन्न झालं। श्री चालू झाले पारंपरिक पद्धतीने, तर आज पहिलाच दिवस आहे आणि आज पहिल्याच दिवशी मंदिरामध्ये भाविकांनी खूप गर्दी केली आहे। काय सांगाल मॅडम? खूप गर्दी असते, नवरात्रात 9 दिवस प्रचंड गर्दी असतेच आहे, पण आजचं विशेष आमच्यासाठी असं आहे की आमचं पहिल्या दिवशी दर्शन झालं, आतमध्ये आम्ही गेलो आणि माझे मिस्टर जे आहेत मुधोळकर हे 2 व्हीलरनी आता शक्तिपीठाची यात्रा करणार आहेत। 2 व्हीलरनी ते आता पहिली आज झाली आहे आणि ते उद्या सकाळी निघणार आहेत इथनं आणि पूर्ण शक्तिपीठाची यात्रा 2 व्हीलरनी करणार आहेत। नमस्कार। 3.5 शक्तिपीठापैकी पहिलं शक्तिपीठ म्हणजे आपलं कोल्हापूर जे आहे, हे 9 दिवस पूर्ण शक्तीचे असतात, सगळ्यांना ऊर्जा मिळते अशी। त्यातल्या त्यात आपल्या भारत देशामध्ये एक आमचं जे कुलस्वामिनी हिंगोलांबिका देवी आहे ती अमरावतीला आहे, जे 51 शक्तिपीठापैकी त्याचं मूळ स्थान जे आहे ते बलुचिस्तानमध्ये आहे। ती देवी अमरावती जिल्ह्यात आहे। तिचं दर्शन घेऊनच मी 3.5 शक्तिपीठापैकी त्याचं पण दर्शन घेणार आहे आणि त्याची सुरुवात आजपासून मी केलेली आहे आणि शक्तीच्या आशीर्वादानुसार माझी ती 3.5 शक्तिपीठाची यात्रा पूर्ण हो, त्यानंतर अखंड भारतसाठी जी आमची जी आहे ती प्रार्थना राहणार आहे। नमस्कार। एकंदरीतच पाहिलं तर नवरात्री उत्सवासाठी पूर्ण कोल्हापूर सज्ज झाले आणि मंदिरातील व्यवस्था अगदी परिपूर्ण पद्धतीने प्रशासनाने इथे कंप्लीट केलेली आहे आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथमच इथं AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। मंदिर परिसरात एकंदरीतच 120 कॅमेरे आणि 11 LED बसवण्यात आलेत। येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी इथं सर्व सोयी उपलब्ध केलेल्या आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकांवर देवीची कृपा अशीच राहावी अशी मी नवरात्रीनिमित्त प्रार्थना करते। कॅमेरामॅन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर।